हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आता वाजलेले आहे 11। आता माझे सर्व आवरलेलं आहे घरचं। आता पूजा करते आणि आज उशीर झाला पूजेला। पूजा करते आणि दर्शिकला सुट्टी होईल, आज सॅटर्डे आहे त्यामुळे 11:30ला तर त्याला घ्यायला जायचं आहे। आणि आज जे दिवसभरामध्ये जे काही होईल मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। शंकर मामी शंकर श्री शंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर श्री शंकर शंकर शंभू देवराज सेवमान पावन कृपाकर नारदाजी योगिनंदी वंदित दिगमनं काशिका पुरादिनाथ काल भैरव शूलटंक पाशिदंड पाणी मारी कारण श्यामकाय मारी दिगमक्षर निरामे भीम विक्रम प्रभुजितानि प्रिय काशिका पुरादिनाथ काल भैरव मुक्ति मुक्तिदायक प्रशस्त चारु विग्रह भक्तवत्सल सिंहमस्त लोक विग्रह सत्पति काशिका पुरादिनाथ काल भैरव मुझे धर्मसेतु पालक धर्म मार्ग नाशक कर्मपाश मोशुके शिष्यमिदायी स्वर्णवन्य देशपाशी रोमिरंग मंडल काशिका पुरादिनाथ काल नारायण अध्यक्ष सिद्धर कुंडलिकाक्ष सर्व देव सुतुर श्री नृसिंह मास्य रुद्रकाल पुरादिन रमानाथ महाभर्ता मधुर पुरुषोत्तम सोल पुत्री क्लेशांत ब्रह्मनिनावर प्रदाह श्री सर्वभूताना भयप्रदनाथ श्री राम राम भद्रस्व भव वंदे कमोचका भूतवा सुगिरावास श्रीनिवासाय श्रीपती चितरंग गोविंद विष्णू वेंकट। तुझी पूजा झालेली आहे, बघू शकता। हे जे मुकुट आहे देवीचं कलशला लावलेलं ते मी आणलेलं आहे कोल्हापूरवरनं। खूप छान वाटतं, ते वस्त्र पण आहे पण बघ मी ते घातलेले नाही आहे। माझी पूजा झालेली आहे, आता मी जाते दर्शिकला आणायला, त्याला आणते आणि नंतर बोलते। धावू नको। ए फेकू नको। आता टाकू दे त्यात। अरे ती त्याच्यामध्ये का मी जाते, ठीक आहे, बाय। चल लवकर ये, चल पिलू। हे तुझे शूज ठेव बेटा। दर्शिक तुझी बॅग घे। आता जस्ट आली आहे दर्शिकला घेऊन मी। आता जेवण करते आणि मग बोलते, भूक लागलेली आहे आता।
हा ब्लॉग संडेचा आहे. मग सॅटर्डेला मी कंटिन्यू केलं नाही, मग संडेपासून मी कंटिन्यू करत आहे. मी डोसा केला होता. ही अन्वी आता डोसा खात आहे. आता जस्ट माझं सर्व आवरलेलं आहे. आता वाजले आहे 12:30 आणि मला जायचं हळदी कुंकवाला. 3:30ला बोलवलं आहे त्यांनी. तिथून मग मला जायचं आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तिथे गेल्यावर भेटू आपण. डोसा तुला भूक लागली ना? हो, मला भूक लागली म्हणून बनवत आहे. तू काय करते नरशी? तो बबल फुलतोय. तू पण खाशील? मम्मी बनवते. काय झालं? अरे मी शोधत आहे काय. काय शोधत आहे? दर्शिक बाजूला हो, तू घे ना तू. डोसा चला मग मी आता जाते हळदी कुंकूला. आता वाजलेले आहे 4 आणि तिकडनं आल्यावर मला स्वामींच्या मठात पण जायचं आहे. तर आता निघते, तुम्ही पण चला. मेरा वीडियो क्यों निकाल रहे हो? नहीं किए तुम लोग? ये क्या निकाल रही हूँ ना? अरे ये मेरा वीडियो निकाल रही है. यूट्यूब पे सर्च करूँ? वो ब्लूटूथ में आपने दिखाया ना मुझे. अब ना खाने खाते नहीं निकालना है ना. मी ना खात मम्मा. खाना खाकर एक ही खाना खाकर एक नका भूक ना. सच में टेस्टी है चावल. हाँ अच्छे छोड़ के क्या क्या ज्यादा बराबर. अरे उसने चूड़ा वो तो 3 रुपये ना ऑर्डर बैठी का. तुम्हें बहुत पसंद है ना? इडली बाटी दाल बाटी वगैरह. मी चाची गए कहीं बाहर हे फ्लॅशच चालू होता. वो बारी दीदी ये करती ये खाए नहीं ना क्या दिखा. मैं तो मोटी दिख रही हूँ. मैं ही पूरी जली मली दिख रही है. मैं सोचती पतले ऊपर इतनी. इथे आम्ही जाते आता स्वामींच्या केंद्रामध्ये निघालेलो आहे जायला. पोहोचल्यावर तुम्हाला दिसेलच. लवकर जाईल घेऊन चल आणि उतर. हो येते ना. चल देते ना विचारा तिथे. तो 5,000 रुपये म्हणत होता ना. तिथे पहिले दर्शन करावं लागेल. इथे नाव द्यायचं.
कशामध्ये टाकू मग? इथे मी मला 11 गुरुवारला सुरुवात करायची होती, त्यामुळे मी खडी साखर आणि नारळ स्वामीच्या केंद्रामध्ये घेऊन गेली होती. 11 गुरुवार करण्याच्या अगोदर खडी साखर आणि नारळ ठेवावं लागते, त्यामुळे मी नारळ आणि खडी साखर घेऊन गेली होती. ना तुम्ही हे हा कोण आहे? मुलगा मुलगी बरोबर आहे. यांना कोणी जन्म दिला? आजूबाले बाजूवाले का तुम्ही दोघांना दिला? तुम्ही दोघांना दिला. मग याची जबाबदारी कोणावर आहे? असं सेम काम याच्यावर आहे. उद्या याचं लग्न, याची संतती सेम देवीकडे आहे, याची आर्थिक प्रशासन खंडोबाकडे आहे. तुम्ही याच्याकडे जाणते तुमच्याकडे लक्ष ठेवा. अदरवाईज हे काय करते? फुल स्टॉप करते. लग्नच नाही होते. लग्न झालं संतती नाही होते. मग का करणार? आपल्या जीवन कुलदेवता फार महत्त्व. इथे आरतीला सुरुवात होत होती. आरतीला सुरुवात होण्या अगोदर इथे प्रार्थना वगैरे चालू होती. त्यानंतर मग खूप सुंदर छान मस्त माहिती दिली सेवा करायची किंवा आता कोणकोणत्या आपल्या जे कुलदेवांची पूजा कशी करायची सगळी माहिती दिली. आता जस्ट दर्शन झालेलं आहे, आरती वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी निघत आहे घरी जायला. खूप सुंदर केंद्र आहे ते, सुंदर मस्त माहिती दिलेली आहे. मला भूक लागला. आपण काय खाऊ का? आपण पप्पाला सांगतो. चला बघ आम्ही निघत आहे आता घरी जायला. मला अगरबत्ती वगैरे घ्यायची होती, त्यामुळे मी शॉपमध्ये आले होते. सगळं सामान वगैरे इथे खूप सुंदर शॉप आहे. फोन दे बेटा ते. चला मग मी आत्ताच घरी आलेली आहे केंद्रामधनं आणि आता मी ब्लॉगला एंड करते. कसा वाटला तर नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा. बाय, गुड नाईट. उद्याला भेटू आता.